आता ती काय करीत नाही का गोपीचंद्राच्या श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः येती मने ओगजगामिनी अर्थवदेला माझे मनी परिप्राणी जत्व रक्षोनी कार्य आपुले साधावे प्रकट होता ती वार्ता परम पडे लक्षोभा चित्ता मग त्या उदका प्रवाही वाता परम संकट मिरवेला. कथेचं अनुसंधान मैनावती आपल्या दासीला सांगू लागली, मी जी तुला काम सांगणार आहे ते काम अतिशय गुप्तपणाने करायचं, ते काम कोणालाही सांगायचं नाही आणि ते असणार अतिशय सूक्ष्म पद्धतीने, कोणाला काही न बोलता मी जे काम सांगेन ते काम करावं असं ती राणी मैनावती सांगू लागले. म्हणून गोप्य धरुणी वचन कार्य मांडुसा सोडी जे संधान मग ते वर्णितास भाग्यपण अंबर ठेंगणे वाटत असे. म्हणून ऐका, मी जे काय तुम्हाला काम सांगेल, एखादं कार्य सांगणार आहे जे माझ्या मनामध्ये आहे ते कार्य करत असताना ते कार्य कोणालाही सांगायचं नाही. गुपचूपपणाने शांत पद्धतीने मी जसं काम सांगेल ते काम तुम्ही करा असं ती राणी बोलू लागले. म्हणून तिने गुणी तर्जनी खुने दाविले तिथला कुणी कोण येता प्रविष्ट तरणी मौळी रण वाहोनिया. मैनावतीने आपल्या दासीला सांगितलं, उपरीवरती चढून बघ म्हणली. ती माणूस येतोय, व्यक्ती येतोय आणि त्याच्या डोक्यावरती गवताची मुळे, पण ती आधांतरी आहे, त्याला कशाचाही आधार नाही. मग तो माणूस कोण आहे, कुठला आहे, कुठून आलेला आहे, त्या माणसाची सगळी माहिती घेऊन ये आणि मला सांग. तेव्हा ती कुण परिचारिका पाहती झाली जालिंदर विवेका तो मौळी भार दर देखा सवे सवे चालत असे. आणि ज्यावेळेस मैनावतीनं खुणावून सांगितलं, जालिंदराकडे बोट दाखवलं की बघ तो असणारा व्यक्ती, त्या असणाऱ्या त्याच्या डोक्यावरती आधांतरी गवताचा भार आहे, असं ज्यावेळेस परिचारिकेनं पाहिलं तिलाही त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं. ते पाहून या निजदृष्टी विस्मय करी आपुले पोटी मने माय ओ पर्व दुर्जटी योग सिद्धी असे हा. ज्यावेळेस मैनावतीने विचारलं की त्या असणाऱ्या व्यक्तीकडे पहा, तू कोण आहे, त्याच वेळेस त्या दासीनं त्यांच्याकडे पाहिलं, तिलाही आश्चर्य वाटलं मनामध्ये आणि सांगितलं कोणीतरी सिद्ध असावा, योगी असावा. अशा प्रकारे मैनावतीला दासी सांगू लागले. गणकवर्ण बालार्क किरणी महिमेर तसे योग प्रयत्नी तरी हा सर्व भूलोक प्राणी सहसा येत असे जननी. आणि त्यावेळेस दासीने सांगितलं त्याचा असणार तेज बालार्क किरणासारखा आहे, तेजस्वी आहे, सुंदर आहे, असा असणारा योग प्राज्ञ आहे, कोणीतरी सिद्ध आहे, योगी आहे असं ती दासी सांगू लागले. सत्यलोक भूलोक तपोलोक तयाची गमने शोभती देख स्मरारी की स्मरण जनक महिलागी उतरला. दासीने सांगितलं तू असणारा सत्य लोकामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये, पाताळामध्ये आणि मृत्यू लोकामध्ये, तिन्ही लोकांमध्ये फिरणारा तो आहे. एकतर महादेवाचा अवतार असावा किंवा भगवान श्री विष्णूचा अवतार असावा असं ती दासी सांगू लागले. तरी माया हो एक वचन सलील भक्ती आराधून तै चित्त भगवती प्रसन्न करून कल्याण दरी रिघावे. आणि त्या दासीने सांगितलं, ऐका म्हणले, आता हे असणारा योगी साधक सिद्ध आहे आणि याची असणारी भक्ती करावी, भक्ती करून त्याची जी काही चित्त भगवती आहे ती प्रसन्न करून घ्यावी असं सांगतात. जैसे दुर्वाने अडळपण जिंकून हरिला सकळ भेद जन्म मृत्यूचे दडबंधन मुक्त केले जननी. ऐका आई साहेब, महाराणी साहेब, ऐका, जसं ध्रुवानं आढळपद प्राप्त केलं, भगवंताची भक्ती केली आणि ती असणारा ध्रुव आजही अमर आहे, चिरंजीवी आहे, तशा पद्धतीने तुम्ही या असणाऱ्या योग्याची भक्ती करा, याला प्रसन्न करून घ्या, जीवनाचं सार्थक होईल. दासी राणीला सांगू लागले. तनये दास दासी ओ पुनेशा शतपुरुषाशी चिरंजीवी प्रसाद ओपीसी देहासी अचळमयी ते वर्तावे. तशा पद्धतीने तुम्ही काय करा, असणारा ह्या नाथाची भक्ती करा,
या योग्याची भक्ती करा, त्याला प्रसन्न करा आणि त्याचा जर प्रसाद तुम्हाला मिळाला तर चिरंजीव पद तुम्हाला प्राप्त होईल असं ती दासी सांगू लागले. ऐसी परिचारिकेची युक्ती ऐकून बोले मैनावती म्हणे माय ओ तरुणी आरती चित्त स्वरूप करावे. आणि अशा पद्धतीने परिचारिकेची जी काही दासी होती ते दासीचं बोलणं ऐकल्याबरोबर मैनावतीला सुद्धा आनंद वाटला. दासीकडे एवढं ज्ञान आहे आणि त्या दासीच्या मनामध्ये जे होतं तेच मैनावतीच्याही मनामध्ये होतं, म्हणून तिचं बोलणं ऐकलं आणि मैनावतीला आनंद वाटला. एवढा प्राथमिक ज्ञानी वस्तीस राहतो कोणी स्थानी तितके गुज गोचर करून लगबगे येईगा. मैनावतीनं त्या दासीला सांगितलं ठीक आहे, तू जसं म्हणशील तसं आपण करू, पण आता ते असणाऱ्या योग्याच्या पाठीमागे जा, ती कुठं राहतंय, त्याचं असणारं राहण्याचं ठिकाण कुठं आहे ते बघ आणि बघून येऊ ना मला सांग. अवश्य म्हणून परिचारिका जाती झाली सदैविका तव तो संचारुनी ग्राम लोका घोदर ते पाहतसे. आणि ती परिचारिका जालिंदरनाथाच्या पाठीमागे निघाली की कुठं मुक्काम करणार आहे, कुठं राहणार आहे ते बघण्यासाठी त्यांच्या पाठीमागे निघाली. आणि जालिंदरनाथ गावामध्ये आले आणि गायीचा असणारा गोठा किंवा अनेक गायीचा समूह कुठं दिसतंय का पाहू लागले. तवती गोधने ग्रामवाटी अपर जाती असतीच वाटी तृण सोडूनी ते थाटी संपंती ते तगमतेसे. आणि त्यावेळेस जालिंदरनाथाने पाहिले की एका गावाच्या चौकामध्ये चव्हाट्यामध्ये अनेक गायी होत्या आणि त्या असणाऱ्या गायीच्या समोर ती गवताची पिंडी जालिंदरनाथाने टाकली आणि आपापल्या मार्गाने पुढे निघाले. तवती दासी मागे मागे जात असे लगबगे मग गंध गल्ली कुछळ योगे जाऊन या बैसला. आणि या मैनावतीनं पाठवलेली दासी त्या जालिंदरनाथाच्या पाठीमागे निघाली. जालिंदरनाथाने ती असणारी गवताची पिंडी गायींना टाकली आणि आपल्या ठिकाणावरती एक गल्ली होती, कुष्ठळ गल्ली, सगळ्या गावाची घाण त्या असणाऱ्या गल्लीमध्ये यावी अशा प्रकारच्या वाईट जागेवरती दुर्गंधीमध्ये जाऊन बसले. ते क्षण एक उभी राहून पाहत त्याचे अचळपण सूर्य पावे तो अस्तमान अचळ स्थान रक्षिले. मग त्या दासीनं पाहिलं की ही नेमकं इथंच राहतंय का अजून दुसरीकडे कुठं जाणार आहे, म्हणून सूर्य मावळण्यापर्यंत वाट पाहिली त्या दासीनं. तर तो असणारा जालिंदरनाथ त्याच ठिकाणी कुच्चळ जागी दुर्गंधीमध्ये राहत होते असं त्या दासीनं पाहिलं. मग ती उनी वाता प्रती पूर्ण झाली सांगाती अमुकस्थानी चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावले. त्याच वेळेस ती दासी माघारी आली, मैनावतीला भेटली आणि मैनावतीला सांगितलं राणी साहेब, हा जो जालिंदरनाथ जो योगी आहे, तुम्ही मला ज्याच्यासाठी पाठवलं तो असणारा योगी एका दुर्गंधीमध्ये वाईट अमंगळ ठिकाणी राहतोय असं दासीनं सांगितलं. उचित जागा दुर्गंध युक्त मायव असे सर्व एकांत तया स्थानी पिशाचवस स्वस्ती लागी ठिकाण. ऐका म्हणले आई साहेब, अतिशय वाईट जागा आहे, दुर्गंधी आहे त्या ठिकाणी, वास येतोय त्या जागेचा आणि अशा जागेमध्ये तू राहतोय भूतासारखं पिशाचासारखं एकांतामध्ये त्या, कारण त्या जागेत दुसरं कोणी येणार नाही. वाईट जिथं घाण वास येते तिथं लोक कशाला जाऊन बसतात, लोक एसी मध्ये बसणार. अशा प्रकारचं दुर्गंधीमध्ये बसलेला तो असणारा व्यक्ती आहे ज्याच्यासाठी तुम्ही पाठवलं अशा प्रकारे दासी मैनावतीला सांगू लागले. चैतन राहे श्वन सुकर कर्मद कुवेद गंध पार वस्ती विराजुनी पिशाचार वल्लगते वदतेसे. अहो राणी साहेब, काय सांगायचं, जिथं डुक्कर राहत नाही, जिथं कुत्रा राहत नाही तिथं तो माणूस राहतोय. जिथं अशा प्रकारचे प्राणी सुद्धा राहणार नाही एवढ्या दुर्गंधीमध्ये आणि वाईट जागेमध्ये तो असणारा व्यक्ती तुम्ही ज्याच्या पाठीमागं पाठवलं तो जाऊन त्या जागेमध्ये बसलेला आहे असं दासीनं मैनावतीला सांगितलं. ऐसे कोणी ते जीवानी मने स्थिर हो शुभाननी रहित होता जन संबोध यामिनी मग जाऊ दर्शना. आणि अशा पद्धतीने त्या दासीचं बोलणं ऐकलं. मैनावतीने विचार केला आणि सांगितलं आता गप बस म्हणली, दिवस आहे, जरा दिवस मावळू दे, संध्याकाळ होऊ दे, मग संध्याकाळी सगळे झोपल्यानंतर पुन्हा आपण त्या योग्याच्या त्याच्या दर्शनाला जाऊ असं मैनावती बोलू लागले. अवश्य म्हणून परिचारिका मग मध्ययामिनी सद्विवेका उत्तम फळ ठेवून तबका षडोरणे मिरविले. आणि मग त्या परिचारिकेनं सांगितलं ठीक आहे, तुम्ही म्हणताय रात्री जायचं तर रात्री जाऊ,
मग असणारी ती आपापल्या घरी आली. मध्यरात्र झाली. मध्यरात्र झाल्यानंतर ना पुन्हा असणार पंचपक्वान्नाचं जे काही पदार्थ होते ते पदार्थ एका ताटामध्ये त्या दासीनं भरले. काळी कांबळी गुंतुनी बुंदी परिचारिका मैनावती येत्या झाल्या साडे कांती लक्षणीया महाराजा. आणि ती असणारी परिचारिका मध्यरात्री मैनावतीकडे गेल्या. मैनावती आणि ती दासी दोघी जणी त्या असणाऱ्या जिथं जालिंदरनाथ राहिले होते त्या कुशल जागेमध्ये तिथपर्यंत येऊन थांबल्या. नवदो सिद्धराया मुनी परमहंसाच्या अवानुवनी मोक्षमुक्तीच्या ग्रहणार्थ ध्यानी बैसला से महाराजा. आणि त्या नाथाला पाहिलं ह्या मैनावतीनं. पाहिल्यानंतर ना तो असणाऱ्या एकांतामध्ये त्या ठिकाणी बसलेला आहे. मोक्ष मुक्तीचा मार्ग ध्यानामध्ये आणून भगवंताचं ध्यान करत बसलेला या दोघीनं पाहिला. मग त्या उभय सहित युवती जाऊन लोटल्या पदावरती मृद कमळ प्रेम भरिती पद कमळी ओपविती. आणि या दोघीही गेल्या ही असणाऱ्या जालिंदरनाथ भगवंताचं एकांतामध्ये भजन करत नामस्मरण करत बसलेले होते. आणि या दोघीही तिथं गेल्याबरोबर जालिंदरनाथाच्या पायावरती साष्टांग दंडवत घातला. सम्मुख जोडोनी उभय कर सप्रमे भक्ती वागचूर चातुर्य गंध अमला पार समर्पिली लाखोली. मग सन्मुख जालिंदरनाथाच्या पुढे उभे राहिले, हात जोडल्या. मग जे काय असणारे फुलं आणलेली होती, बेलाची पानं आणलेली होती ती सगळी त्यांच्या पायावरती त्या असणाऱ्या परिचारिकेनं आणि मैनावतीनं अर्पण केले. म्हणती महाराजा सर्वज्ञ राशी त्रिविधता उभय उद्देशी ते तुदाईले जीवत्वासी मोक्ष मांदूसा जाणूनिया. आणि त्यावेळेस दासी आणि मैनावती बोलू लागले, महाराज तुम्ही सर्वज्ञ राशी आहात. त्रिविध ताप आहे, आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक. हे त्रिविध तापाची झाली बोळवण. हे त्रिविध ताप तुम्ही घालवले मोक्ष मार्गाच्या उद्देशानं. तुम्ही असणार भगवंताचं नामस्मरण करत बसला असं दोघी जणी बोलतात. त्रेशिया तपोधरी समय जलदा लक्ष्मी अंतरी कल्पना सदनांचा पेटला भारी विजवाया पातलो. म्हणून महाराज अशा पद्धतीने तुम्ही तप करत आहात आणि ती तप पाहून आमच्या मनामध्ये सुद्धा विकल्पानं घर केलेलं आहे. विकल्प रूपी असणारा वनवा आमच्या मनामध्ये पेटला आणि तो विकल्प रूपी वनवा घालवण्यासाठी तुमच्या पाशी आलो. औदर्याचे पाहुनी मुख त्रिविध तापांचा सफळ पावक विजूनिया चित्तमही ते पीक ब्रह्मकर्णी पिकावे. महाराज तुमचं औदार्याचं मुखचंद्र पाहिलं, तुमचं धैर्य पाहिलं आणि धैर्य पाहून आमच्या मनातला त्रिविध जो ताप आहे तो त्रिविध तापाचा आग्नी शांत करण्यासाठी विझवण्यासाठी तुमच्या पाशी आलो. तुम्ही तो विझवा. सत्यांचे वागुत्तर प्रविष्ट होता निशिकर त्याने करुणी चित्तसागर आनंद लहरी दाटला. आणि अशा पद्धतीने त्या दासीचं आणि मैनावतीचं बोलणं जालिंदरनाथांनी ऐकल्याबरोबर त्यांच्याही मनाला आनंद वाटला. दाटला परी संकोचित चंद्र आकाशी उदिल महित तरी भक्तिपंतिका चक्रवात असता चळी योजिला. आणि त्यांना आनंद वाटला जालिंदरनाथाला त्या मैनावतीचं बोलणं ऐकून. पण विचार केला ही खरंच भक्त आपली बनणार आहे, हिला खरंच मोक्ष मार्गाला जाण्याची इच्छा आहे, ही तिची परीक्षा घ्यावी अशा प्रकारचा विचार जालिंदरनाथाच्या मनामध्ये आला. आणि काय करतात चित्ता योजिनीनाथ दाविता झाला तीव्र वार्ता मैनावतीचे सफळ चित्ता किंवा कासोटी पाहतसे. आणि नाथांनी विचार केला, जालिंदरनाथांनी मनामध्ये विचार केला ह्या मैनावतीची भक्ती पाहू आपण. कसोटी पाहू, तिची परीक्षा घेऊ आणि परीक्षा घेऊन बघू त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होती का नाही असा विचार केला. आणि काय करतात चेष्टा उद्यमनीती अभावनिया सुदुर्युक्ती मईचे पाषाण हाती कळवनिया जुगारी. आणि ज्यावेळेस या दोघी जवळ आले त्यावेळेस जालिंदरनाथांनी तीव्रतापणा दाखवली. जी शांत होते त्यांनी मनामध्ये राग आणला आणि उगच वेड्यासारखं भूतासारखं त्या आसपासची दगड उचलली आणि दगड घेऊन त्या दोघीच्या अंगावरती दगड फेकू लागले. शुभवाणी करुणी वल्गन भंगू बाहे चित्त प्रेमा मेघौदर्याच्या दुर्गुणा पाषाण कारका ओसंडी. आणि तोंडाने वाईट बोलू लागली त्या दोघींना, अशुभ बोलू लागले. हाताने त्या जमिनीवरची दगड त्या दोघीवरती मारू लागले.
आणि अशा प्रकारचं चरित्र किंवा लाघव जालिंदरनाथ करू लागले. ते जाय धैर्यवंत निश्चळ अर्गली योजुनी चित्त मैयाचे हस्ते मृत्यू आल्या मोक्षावरील मी. पण मैनावतीनं निश्चय केलेला होता, निश्चय करून आलेली होती. आणि ज्या वेळेस जालिंदरनाथ दगड मारू लागले त्यावेळेस मैनावतीनं ठाम निर्धार केला, जर ह्याच्या हातून मेले तर मोक्षाला जाणार आहे, उद्धार होईल, अशा प्रकारचा विचार मैनावती करतात. ऐसे योजनी सद्र मांडी बैसरी ठाव कदा न सांडी जैसा पर्वत चळवी भांडी मेघधारा नव गणोनी. अशा प्रकारचा विचार मनामध्ये केला आणि तिथं मांडी घालून मैनावती बसली. जसा एखादा पर्वत अचळ राहावा आणि त्या पर्वतावरती पावसाच्या किती जरी धारा पडल्या, मोठा पाऊस पडला तरी त्या पर्वताला काही होत नाही, किंवा कृष्णावतारामध्ये दगडाचा पाऊस पडला तरी त्या पर्वताला काही होत नाही. तशा प्रकारे अचळ पद्धतीने महाराजांच्या समोर मैनावती बसले. परितोनाथ जालिंदर ओसंडिता पाषाणपूर परिती रमा वज्राकार अचळ पाहुनी दोषला. पण जालिंदरनाथ मोठमोठे दगड घेऊन, हातामध्ये बसलेली बडी दगड घेऊन मैनावतीच्या अंगावरती फेकू लागले, मैनावतीला मारू लागले. पण मैनावतीचं ती आचळपण पाहिलं, मैनावतीची ती असणारा दृढ निश्चय पाहिलं, धैर्य पाहिलं आणि जालिंदरनाथाला आनंद वाटला. हस्ते सांडुनी पाषाण झाडी म्हणे कोण तू सांग गोरटी किमर्थ जी माझी पृष्टी लाग पाळली केवी त्वा. आणि मग ज्यावेळेस तिचं धैर्य पाहिलं त्यावेळेस जालिंदरनाथाला आनंद वाटला. मग तिच्या अंगावरची दगड होती, मांडीवरची दगड पडलेली होती, ती दगड जालिंदरनाथाने स्वतः तिच्या अंगावरची काढली आणि तिला विचारलं, तू कोण आहे आणि कशासाठी इथं आली, कशासाठी माझा पाठलाग करत आली, सांग. दुर्गंधी गल्ली ओंगळीत आहे उगाची जमी पिशाच येत तरी तुझ पेटला किमर्थ अर्थ का मानळे दाटला. जालिंदरनाथाने विचारलं, मी या दुर्गंधीमध्ये बसलोय, कुश्चित जागी बसलोय, वाईट जागेमध्ये बसलोय का? इथं कोणीही येणार नाही, मला त्रास द्यायला, डिस्टर्ब करायला, अडचण करायला कोणी येणार नाही. वाईट जागेमध्ये कोण चाललंय? वास येणाऱ्या जागेमध्ये, म्हणून मी ही जागा निवडली. पण तू इथं आली, मग तुझ्या मनामध्ये काय कामना आहे, इच्छा आहे, मला सांग. कवन कोणाची नित्यमिनी वेगी वधवो शुभाननी आम्ही तपी लक्ष ध्यानी लक्ष पंगाया काली. अरे तू कोण आहे, कुणाची पत्नी आहे, कशासाठी इथं आलीस, काय तुझ्या मनामध्ये? आम्ही अलक्ष लक्ष करतो, म्हणजे भगवंताचं नामस्मरण करतो आणि आमचं लक्ष भंग करण्यासाठी तू इथं का आली, असं जालिंदरनाथ विचारू लागले. यावरी म्हणे ती महाराजा त्रिलोचन राज विजय ध्वजा त्यांची कांता सर्वज्ञ व भोजा धर्मपत्नी मी असे. यावेळेस तिने सांगितलं, महाराज या ह्याला पट्टण नगरीचा राजा त्रिलोचन नावाचा राजा आहे आणि तो असणाऱ्या त्या राजाची मी पत्नी, त्या राजाची असणारी धर्मपत्नी मी आहे, असं मैनावती सांगतात. असे परीची योग द्रुमा काळे बक्षुनी पती उत्तमा माते केले पलंगमा जगा माझी मिरवावया. ऐका म्हणले महाराज, त्रिलोचन राजा या ह्याला पट्टण नगरीचा राजा होता, त्याच्याकडे ऐश्वर्य होतं, सगळी संपत्ती होती. पण शेवटी काळानं घाला घातला आणि माझा नवरा मेला, तो काळाच्या अधीन गेला आणि मला या जगामध्ये एकट्याला सोडलं, मला अनाथ सोडलं आणि माझा नवरा मला सोडून गेला, असं मैनावती सांगते. ऐसे परी योग जेती काळ चक्र पाहुनी राहटी मग भर्यात उदक पाहुनी कोटी पश्चातापी मिरविले. ऐका महाराज, मी कशासाठी आले, तुमच्याकडे येण्याचं काय कारण आहे ते सांगते. म्हणले काळ चक्र आहे आणि काळ कृपाळू नाही, काळ ही प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेला आहे आणि काळ ही प्रत्येकाला मारणारच आहे आणि त्या काळाच्या भीतीला किंवा काळाला पाहून मी तुमच्यापाशी आले, असं मैनावती बोलतात. काळे पतीची गेली गती तैसीची करील मम आहुती तरी मानव सन्निपाती असते की माते होईल का. म्हणून ऐका, काळानं माझ्या असणाऱ्या नवऱ्याची गती केली, म्हणजे काळानं त्याला नेलं, तो मेला, त्याच्यानंतर ना मी सुद्धा मरणार आहे, मीही काळाच्या अधीन जाणार आहे. मग या देहाचं सार्थक होणार नाही, देहाचं काहीतरी सार्थक व्हावं आणि चिरंजीवता देहाला प्राप्त व्हावी, म्हणून मी इथं आले, असं मैनावती सांगते. येरी म्हणे तद
तू भरता पाहुणे लया त्वरिता कवन आश्रमी काळच रचिता लोटसी तू जननीये. त्याच वेळेस लगेच त्याने विचारलं, म्हणली तुमचा असणारा पती मेला, त्रिलोचन राजा मेला असं तुम्ही सांगतात, मग तू आता कुठं राहते, कुठं असणारं तुझं ठाव ठिकाण आहे असं जालिंदरनाथ विचारतात. येरी म्हणे ओ सदैव भरिता सुते का हे प्रपंच येरू म्हणे कवन अर्था प्रपंच राहटी चालवी. आणि लगेच जालिंदरनाथाने विचारलं, आता नवरा मेलाय म्हणताय, मग तुम्ही कुठं राहताय, कोणाच्या आश्रयानं राहता. त्यावेळेस त्या मैनावतीने सांगितलं, एक मुलगा आहे मला आणि तो असणारा त्याचं नाव गोपीचंद आहे आणि तो एक असणारा मुलगा अतिशय बलवान आहे, सर्व संपत्ती त्याच्यापाशी आहे. जालिंदरनाथाने विचारलं कसा राहतो ते सांग. तवती म्हणे गौड बंगाला राजसदनी देश विपुल तयाजन गोपीचंद मूल दास तुमचा विराजे. त्यावेळेस मैनावतीने सांगितलं, हे गौड बंगाल नावाचा देश आहे आणि या देशामध्ये हेरापट्टण नावाचं नगर आहे, त्या नगरीचा राजा आणि या गौड बंगाल देश सुद्धा त्याच्या अधीन आहे. अशा प्रकारचा असणारा माझा मुलगा गोपीचंद आहे, पण तुमचा दास आहे, सेवक आहे. मैनावती सांगते, असो कर्म राहटी कृतांत उद्देशी पाटी मोळीची भार निवटी कृपा जनी करून या. असं म्हणले, असू द्या. अशा पद्धतीने तो त्याचं जीवन जगतोय. संपूर्ण या त्या ठिकाणी गौड बंगालचा राजा आहे, पण आता ही काळ आहे. किती जरी मोठा असला माणूस तरी काळ प्रत्येकाला घेऊन जातो. जसं गोपीचंद राजाचे वडील काळाच्या अधीन गेले, तसं माझा मुलगा जाऊ नये म्हणून तुमच्याकडे आले. मैनावती सांगते, कैसे कोणी तिचे वचन म्हणे कृतांत पाश दृढ बंधन कैसे तुटे गे मग पिशाचन तू गाय जाणी दिले. त्या मैनावतीचं बोलणं ऐकलं. जालिंदरनाथाने सांगितलं, कृतांत पाशा, यमाचं पाशा आहे. यमानं मरणानं आजपर्यंत कोणाला सोडलेलं नाहीये. प्रत्येकाला जो जो जन्मालेला आहे तो मेलेलाच आहे. मग तूच अमर व्हायची स्वप्न कशी बघते असं जालिंदरनाथ विचारतात. तरी आता क्षण उभी न राही वेगी आपल्या सदना जाई तव सुता कळता अनर्थ प्रवाही मती त्याची मिरवेल. ऐक म्हणले, एकतर मध्यरात्रीचा टाइम आहे, यायचं तर दिवसा यायचं होतं, तू आली मध्यरात्री. ती बी तू एका राजकुमाराची माता आहे आणि मध्यरात्री इथं माझ्या आश्रमामध्ये जिथं मी राहतोय तिथं तू आली, त्यामुळे तू निघून जा. हे जर तुझ्या मुलाला कळलं तर त्याची मती बदलेल, त्याच्या मनामध्ये विकल्प येईल. अशा प्रकारे जालिंदरनाथ सांगतात. ऐसे बोलता सांगोपांग तो मित्र उदयाचा पहिला मार्ग मग नमस्कारून या स्वामी सवेग सदनाप्रती पातली. अशा पद्धतीने बोलले. कसं तरी तिथं रात्र घालावी. सूर्य उगवल्याबरोबर मैनावती पुन्हा आपल्या राजमहालाकडं माघारी घरी आले. पातली परी अर्थ वियोग चित्त सरिती दाटला भाग आधी तळमळे प्रसाद मार्ग कृपावर्णी भेटावया. घरामध्ये आले, दिवसा आली, रात्रभर तिथं त्यांची सेवा केली, त्यांच्यापाशी बसली आणि रात्री मैनावती दिवस उजळल्याबरोबर घरी आली, आपल्या महालामध्ये राहिली. पण जोपर्यंत पूर्ण दिवस आहे तोपर्यंत तिच्या डोक्यामध्ये एकच विचार होता, रात्र झाली की पुन्हा महाराजाच्या दर्शनाला जाऊ. एसी तळमळे दुःख व्यथा तो दिनकर लोटला असता होता चंद्र विकास ती वनिता विकासली आनंदे. आणि तळमळ करू लागली, दुःख करू लागली. अजून महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिला नाही, प्रसाद दिला नाही, म्हणून रात्र होण्याची वेळ पाहू लागली. तेवढ्या वेळामध्ये रात्र झाली, चंद्र उदय झाला, चंद्राचा प्रकाश पडला आणि तिला मैनावतीला आनंद वाटला. पुन्हा येऊन या परिचारिका तेथे आली सदैव विवेका द्रढी पाहुनी योग मृगांका चरणी माता ठेवीत असे. पुन्हा मध्यरात्र झाल्यानंतर त्याच दासीला मैनावतीनं सोबतीला घेतला आणि जिथं जालिंदरनाथ वाईट कुष्ठळ जागेमध्ये राहत होते तिथपर्यंत गेले आणि बघितल्याबरोबर नमस्कार केला. सलग भक्तीची करुणी दाटी सद्र चरणी घातली मिती पद कळवळणी हस्तपुटी पद चोरीत प्रेमाने. मग भाव भक्ती प्रेमाने त्यांचे असणारे दर्शन घेतलं. त्यांचे पाय आपल्या हाताने दाबू लागले, पायावरती साष्टांग दंडवत घातलं, चरणावरती मिठी घातली आणि त्यांचे पाय आपल्या हाताने दाबू लागले. त्याची सेवा दोन प्रहर करीत भग्य लीला प्रभाकर ते पाहुनी नमस्कार स्वामी करुणा उठत असे. आणि 2 प्रहर रात्रीपर्यंत त्यांनी असणाऱ्या जालिंदरनाथाची सेवा केली, त्यांचे पाय दाबायचे.
त्यांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी पायाची सेवा 2 प्रहरपर्यंत केली. त्यावेळेस जालिंदरनाथाच्या मनामध्ये तिच्याबद्दल कृपा निर्माण झाले. पुन्हा येऊन या सदनी आचर्य आपुली प्रपंचराणी अस्त होतासी वासरमणी स्वामीसी जाऊनी लक्षित आणि सकाळ झाल्यानंतर पुन्हा ते आपल्या राजमहालाकडे येत होती आणि संध्याकाळ झाली, मध्यरात्र झाली की त्या दासीला घेऊन पुन्हा मैनावती जालिंदरनाथाच्या दर्शनाला जात होती. असा रोजचा नित्यक्रम तिचा सुरू झाला. उदय दाऊनी प्रेमा सेवा करीत असे मनोधर्म परिसेवा करीत असा षटमास उगम दिन लोटूनी गेले पै. अशा पद्धतीने रोज रात्री मध्यरात्री मैनावती जात होती, जालिंदरनाथाची सेवा करत होती आणि सकाळी सकाळी सूर्य उगवण्याच्या आतमध्ये आपल्या महालाकडे येत होती. अशी दररोज सेवा करत होती. अशी सेवा करता करता 6 महिन्याचा कालावधी निघून गेला. या परी कोणी एके दिवशी काळकी दाटली परमैसी परिसेवा करावयासी पातली नित्य नियमाने. असं म्हणजे कोणी एक दिवस काळोखाची दाट अपार अशा प्रकारची रात्र काळोख रात्र झाली. अंधार गुडधूप पडलेला होता, पुढे काही दिसत नव्हतं. पण तेवढ्या अंधारामध्ये सुद्धा स्वामींची जालिंदरनाथाची सेवा करण्यासाठी मैनावती निघाले. तवती मूर्धनी खाली अंक ठेवून या देत असे टेक त्या सन्निध योगी नायक काय करीत झाला पै. आणि ते मैनावती आल्याबरोबर जालिंदरनाथ झोपलेले होते. त्यांचं असणारं डोकं घेतलं आणि आपल्या मांडीवरती मैनावतीनं ठेवलं आणि त्यांचं असणारं डोकं हातानं दाबू लागली. हे जालिंदरनाथानं पाहिलं. काय करतात? माईक सबळ करुनी भ्रमर रुंजी घाली देवर न कळता येऊनी महीवर अंका खाली रिघाला. जालिंदरनाथाने मैनावतीची परीक्षा घ्यायचं ठरवलं. मैनावतीनं जालिंदरनाथाचं शिर मुंडकं आपल्या मांडीवरती घेतलं. जालिंदरनाथाने मायेचा भ्रमर केला. भुंगा जमिनीवरती सोडला आणि तो भुंगा मैनावतीच्या मांडी खाली येऊन थांबला. ऐसे करुनी अवस्थेत आपण गाढ झाले निद्रस्त चलन वलन सांडून स्थित कंठी घोर वाजवी. अशा प्रकारचं चरित्र जालिंदरनाथांनी केला. मायेचा भुंगा निर्माण केला आणि आपण त्या मैनावतीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपले. एवढे गाढ झोपले की असणाऱ्या घोरण्याचा आवाज कंठामधून बाहेर येत होता. एवढे गाढ झोपीमध्ये गेले. तो षटपद जाणू परी पडून निघाला नेटे उपरी ग्रीवे चढूनी जालिंदरा परी सुचविले अर्थात. आणि तो असणारा तो भोंगा होता जालिंदरनाथाने निर्माण केलेला. तो भोंगा मैनावतीच्या मांडी खाली शिरला आणि तो भोंगा मैनावतीची मांडी पोखरून मांडीमधून वर आला आणि जालिंदरनाथाच्या मानेला दंश केला. म्हणजे त्यांना सांगितलं की ह्याची पूर्ण मांडी पोखरून वर आलो असं सूचनेनं त्या भुंग्यानं नाथांना सांगितलं. तो लगबगे अति त्वरित उठून असते पाहे ग्रीवेत ग्रीवा पाहुनी सती अंकात दृष्टी करी महाराजा. आणि त्यावेळेस लगेच जालिंदरनाथाला काहीतरी चावल्यासारखं जाणवलं. त्यांची झोपमोड झाली. ती उठून बसले आणि उठल्याबरोबर लगेच त्या मैनावतीच्या मांडीकडे त्यांचं लक्ष गेलं. कशी दिसली? अंक फोडून या पडे छिद्र रुधिर दाटले मया पार ते पाहून या जालिंदर धैर्य बळ ओळखिले. आणि त्या असणाऱ्या मैनावतीची मांडी पोखरून मांडीमधून तो असणारा भुंगा बाहेर आलेला होता. मांडीला छिद्र पडलेलं होतं आणि त्या असणाऱ्या तिथून सगळं रक्त वाहू लागलेलं होतं. तरी सुद्धा त्या मैनावतीनं आपली जागा सोडली नाही, मांडी हलवली नाही. का तर नाथांची झोपमोड होईल. तिचं धैर्य बळ जालिंदरनाथांनी ओळखलं आणि तिच्यावरती प्रसन्न झाले. मग सहज कृपेची करोनी दृष्टी मोळी कुरवाळी कृपा जेटी मग तारक मंत्र कर्णपोटी उपदेशला तत्काळ. मग लगेच तिच्यावरती कृपा आली. डोक्यावरती हात ठेवला आणि मग असणारा जो काही मंत्र आहे तो मंत्र असणाऱ्या त्या मैनावतीच्या कानामध्ये गुरुमंत्र दिला. असं सांगतात. मंत्र उपदेश उपिता काने गुण व्यक्त दाविली संजीवनी तेने गुणे पारायणे ब्रह्म व्यक्त झालेसी. आणि जालिंदरनाथाने त्या मैनावतीच्या कानामध्ये मंत्राचा उपदेश केला आणि संजीवनी असणारा मंत्र तिला सांगितला. त्यावेळेस तिची असणारी दृष्टी बदलली गेली आणि जशी जालिंदरनाथाची दृष्टी आहे पूर्ण त्या ठिकाणी ब्रह्मपणा तिला प्राप्त झाला. किंबहुना चराचरी जीवती तुका संगमस्थावरी ब्रह्म गुणापासून आकारी ब्रह्मदृष्टी हे लावे. मग जशी असणारी साधूची असणारी दृष्टी असते तशा पद्धतीची दृष्टी त्या असणाऱ्या मैनावतीची झाली. ह्या पृथ्वी तलावरती चर आणि अचर
हलणारं न हलणारं अशा प्रकारचं स्थावर आणि जंगम प्रत्येकाच्या ठिकाणी तिला असणारा ब्रह्मरूप ही सृष्टी दिसू लागली आणि ब्रह्मरूप दृष्टी तिला प्राप्त झाले. ऐसा होता चमत्कार मग मौली ठेवी चरणावर म्हणे महाराजा सगळा व्यापार आजी मिरवला सुगमत्वे. आणि अशा प्रकारचा चमत्कार झाला. तिची असणारी वृत्ती ब्रह्मरूप झाली, दृष्टी ब्रह्मरूप झाली. जालिंदरनाथाने पाहिलं. मग तिच्या डोक्यावरती कृपेचा हात, कृपारूपी हस्त जालिंदरनाथांनी ठेवला. या परी तो कृपाळ मोक्षदानी आणि का करिता झाला करणी मंत्र प्रयोगे संजीवनी ते देही प्रेरित असे. आणि लगेच त्यावेळी असणारा कृपाळू मोक्षदानी मोक्ष देणारे जालिंदरनाथ कृपाळू असणारे त्यांनी दुसरं एक असणारा त्या मैनावतीवरती संजीवनी मंत्र म्हटला गेला आणि संजीवनी मंत्रानं त्या मैनावतीचा देह अमर केला, चिरंजीव केला. जी निर्जीवत्व उठविल जी जीवत्व काय न करील असो मैनावती समरवेल देई देव कोण या ठेविल. आवया असणाऱ्या जालिंदरनाथाकडे मेलेल्या माणसाला उठवण्याचं सामर्थ्य आहे. जरी माणूस मेला तरी त्याला जीवदान देण्याचं सामर्थ्य यांच्याकडे आहे. मग ती तर मैनावती जिवंत होती म्हणून तिला असणारा अमर संजीवनी मंत्रानं तिला चिरंजीव करून टाकला. जैसे रामे दान खुशी चिरंजीव केले विभीषणापाशी तनये मैनावतीसी श्री जालिंदरने पूर्वी केले. भगवान श्रीरामचंद्राने विभीषणाला राक्षस कुळामधला असून त्याच्यावरती कृपा दृष्टी केली आणि विभीषणाला चिरंजीव केला. त्याच पद्धतीने जालिंदरनाथाने मैनावतीला चिरंजीव करून टाकला. मग नित्य नित्य प्रेम भेटी विशाले निर्वे भावस्थिती परियानिक कामोदेला चित्ती पुत्र मोहे करोने त्या दिवसापासून दररोज ती मैनावती जालिंदरनाथाची भक्ती करू लागली, सेवा करू लागली. आणि असं सेवा करत करत असताना मैनावतीच्या मनामध्ये एक दिवस विचार आला. कोणता? मनात म्हणे चमत्कार जाणू वेदिला स्थिर भ्रमरे त्या दुःखाचा घाय अनिवार जाणूवरी मिरविला. विचार करू लागली. ज्या वेळेस आपण नाथांची सेवा करत होतो त्यावेळेस भुंग्याने आपली मांडी कोरली, पोखरली आणि त्या मांडीमधून रक्त निघालं. त्यावेळेस ते असणारं दुःख अपाट झालं. त्या दुःखाचा घाय आपल्या असणाऱ्या मांडीवरती तसाच आहे असा विचार करू लागले. घाय पडता निवार शुद्धाचा लोटला पूर तयावरी स्पर्शिता कर जैसे तैसे मिरविली. आणि ज्या वेळेस तिच्या मांडीवरती ती असणारं जे काय घाव झालेला होता, छिद्र पडलेलं होतं, ती असणारं छिद्र तसंच होतं. म्हणून तिने असणाऱ्या जालिंदरनाथाने तिच्या मांडीवरती हात फिरवला. पूर्वी जशी मांडी होती तशी तिची मांडी झाले. तरी सध्या चमत्कार झाला मम दृष्टी गोचर आणि केले सनातन सार ब्रह्म व्यक्ती पारायण. आणि मग लगेच ती मैनावती सांगू लागली, महाराज मला आता तुम्ही जसं चिरंजीव केलं, माझा देह जसा अमर केला, तसाच असणारा देह सुद्धा सनातन विचार जशी माझी आहे, जसं मला ब्रह्मपणा निर्माण झाला तसंच ही ब्रह्मपारायण माझ्या मुलाला करावं असं मैनावती बोलते. तरी चिरंजीव पद देऊनी माते अचल केले तर लोक्याते याची रीती माझ्या सुखाते होते तरी फार बरवे. ऐका महाराज, मला तुम्ही चिरंजीव केला, चिरंजीव पद देऊन टाकलं, अमर केला. पण जसं माझ्या देहाला तुम्ही चिरंजीव केलं तसंच माझा मुलगा आहे गोपीचंद आणि त्या गोपीचंद राजाला सुद्धा त्यालाही तुम्ही अमर करावं, चिरंजीव करावं असं मला वाटतं. ऐसी योजुनी दड मानसी वियोग व्यथा वारी देहासी ती व्यथा नरहरी वंशी धुंडी सूत मारू सांगे. असं म्हणले. अशा प्रकारचा विचार मैनावतीनं जालिंदरनाथाला सांगितला की आता माझ्या मुलाला सुद्धा अमर करायचं. अशा प्रकारचा विचार तिनं मनामध्ये केला. आता ते असणाऱ्या मुलासाठी काय काय प्रयत्न करेल, त्या मुलाला अमर करण्यासाठी मैनावती काय करेल ते चरित्र उद्याच्या अध्यायात ऐका. स्वस्ती श्री भक्ती कथा सार सम्मत गोरक्षक वेकम्यागार सदा परिसोत भाविक चतुर तृतदय गोडार्पण कृष्णार्पण नमस्ते. काय पंढरीनाथ हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ